अ, आर्थिक व्यवस्थापन, आर्थिक नियोजन कसं करावं, व्यवस्थापन कसं करावं पैशांचं? अ, ह्या संदर्भाने आता आपल्याला बोलायचं आहे. मला पहिलं हे सांगा, की आर्थिक व्यवस्थापन किंवा फायनान्शियल मॅनेजमेंट असं जर जेव्हा विचार आपल्या डोक्यात येतो, तेव्हा पहिले काय-काय मुद्दे, काय-काय गोष्टी तुमच्या नजरेसमोर उभ्या राहतात? काय सांगाल? माझा आवाज येतोय हो का? सर, येतोय. ओके, छान. ओके. तुमच्या डोक्यात काय काय विचार येतो? काही पण, काही पण जे काही येईल ते सांगा. म्हणजे माझं विचार तर मला असं हां, पण मॅडम तुमचा आवाज थोडा अडकायला लागला ॲक्चुअली. वाटतं, कारण की एकतर आपल्या आवाज अडकतोय थोडा तुमचा. तुम्ही फक्त चार्टमध्ये लिहिलं तरी चालेल. मी चार्ट हॅलो. वाचेल इकडे. हां, मॅडम. मी असं म्हणालो, की तुम्ही चार्टमध्ये पण लिहा. मी फक्त चार्ट वाचेल एका साइडला. ओके. बाकीच्यांना काय वाटतंय? आता आर्थिक व्यवस्थापन किंवा नियोजन जर आपण म्हटलं ना, तर मग खर्च आणि विक्रीतून येणारे पैसे म्हणजे एक्सपेन्सेस आणि इन्कम याचा योग्य ताळमेळ बांधता आला पाहिजे. बरोबर आहे का? जेणेकरून प्रॉफिट मेकिंग बिझनेस आपल्याला करता येईल. पटतंय का? मला तुम्ही रिस्पॉन्स द्या, मग मला कळेल, की हां, तुम्हाला हो पटतंय सर, की पण तो कसा कसा करायचा पण त्याला तरी थोडं मार्गदर्शन करावं आपण. येस, करेक्ट. तर आपण आता त्याच्याविषयीच बोलणार आहे. चला म्हणजे तुम्हाला तो मुद्दा तर कळाला आहे, की बरोबर आहे. येस, रेश्मा मॅडम पण बोलल्या, की हां, करेक्ट. त्याचा ताळमेळ व्यवस्थित बांधता आला पाहिजे. आता ताळमेळ कधी घालता येईल? जेव्हा आपल्याला ते माहिती असेल तेव्हा. बरोबर ना? ठीक आहे, आपण मॅनेज करू, पण काय मॅनेज करायचं ते तर पहिलं कळायला पाहिजे. त्यातले बारकावे तर आपल्याला कळायला पाहिजेत. बरोबर आहे? त्याच्यासाठी आपण आधी खर्च समजून घेऊ. आता असं समजा, की तुम्हाला आत्ता लगेचच व्यवसाय सुरू करण्यासंदर्भानं प्लॅनिंग करायचं सुरू. माझी स्क्रीन दिसतेय का सगळ्यांना? माझी स्क्रीन दिसतेय का? ओके. मी थोडं टाइप करतोय याच्यामध्ये आणि तुम्हाला एक विनंती आहे, की तुम्ही फक्त काय करा, तुमचा मोबाईल थोडं झूम करून बघा. जसा फोटो कसा मोठा करता, तसं झूम करून बघा. म्हणजे नक्की मी काय टाइप करतोय हे तुम्हाला कळेल. तर तुम्हाला समजा उद्यापासून व्यवसाय सुरू करायचा आहे, तर कोणत्या-कोणत्या प्रकारचे खर्च असतील सांगा बरं? ते इथे लिहिण्याचा मी प्रयत्न करतो. एकतर फर्स्ट तर जागा हवी असणार आहे. हां, काय म्हणताय मॅडम? जागा हवी असणार आहे हो, जागा त्याच्यासाठी. लागणार आहे. रॉ मटेरियल लागणार आहे, मशिनरी आहे. जागा, कच्चा त्याच्यासाठी माल, कच्चा माल, जे मशिनरी लागणार आहेत त्या लागतील. मशीन, हां, आणि मॅन पॉवर पण लागेल. कामगार. कारण जरी ऑटोमॅटिक असलं तरी 4-5 लोकं तर हवीच आहेत तिथे हवीच. सुपरव्हिजन म्हणा. 4-5 तर हवीच आहेत. चार्टमध्ये कोण काय म्हणतंय बघूया. हो, स्टार्टिंगला कविता तर हे मॅडम. आहे मार्केटिंगचं, मग आपण स्वतः जाऊन करू शकतो किंवा नंतर तो आपण सोशल मीडिया वगैरे ते करू शकतो. जाहिरात. हं. हां, ओके. काय-काय खर्च असणार आहेत आपण असं बोलतोय सध्या. आता काही आपले ट्रान्सपोर्ट. मित्रपरिवार जॉइन झाला असेल. ट्रान्सपोर्ट बरोबर, वाहतूक बरोबर. तर आता मी चर्चा अशी करायला सुरुवात केली आहे, की आर्थिक व्यवस्थापन करत असताना आपल्याला नक्की काय करायचं असतं, तर खर्च आणि विक्रीतनं येणारे पैसे याचं चांगलं नियोजन जर जर करता आलं आपल्याला, व्यवस्थापन करता आलं, तर आपला बिझनेस प्रॉफिट मेकिंग होऊ शकतो, नफा मिळू शकतो. त्यासाठी ह्या गोष्टी समजून घेणं महत्वाचं आहे. नक्की काय खर्च असतो किंवा पैसे कसे येऊ शकतात व्यवसायामध्ये विक्रीतनं. तर खर्चामध्ये काय-काय येतं आपण ते बघतोय. खर्च कुठे-कुठे होतो? तर तुम्ही सांगताय आणि मी टाइप करतोय. सांगा, आपण जागा लिहिलं, मशीन लिहिली, कामगार, जाहिरात, कच्चा माल, वाहतूक, आपल्याला जे विक्रेते आहेत, त्यांना जे कमिशन द्यायचं ना, तो पण खर्चात. मार्जिन, कमिशन. लिहिलं. लोन आपण लोन घ्यायला लागेल. आणि इतर दैनंदिन खर्च जसं की लाईट बिल, पाणी. बरोबर. लाईट बिल, पाणी. काय मनात येईल ते सांगा. बरोबर आहे तुमचं सगळं. ह्या गोष्टी आपण समजून घेतल्या ना, की मग आपल्याला तो व्यवसाय पुढे तर नेताना सर समजा आता नाही का 5 ते 6% सकाळी छोटे बटाटे 30 पेक्षा कमी बटाटे निघालेत. असं काही वेस्टेज किंवा एखादं काही काही वेपर्स जळालेच. तर असं काही वेस्टेज याचं काही प्रमाण ठरवलं पाहिजे. तो पण एक खर्चच आहे. बरं. त्याला काय म्हणायचं? वेस्टेजला काय म्हणतात मराठीत ओ? मी इंग्लिशमधलं वेस्टेज लिहितो. हां, वेस्ट लिहितो वेस्ट. हां, बरोबर आहे. अजून? गव्हर्नमेंट पॉलिसी, नाही खर्च. आपण खर्चाविषयी बोलतोय. लायसन्स वगैरे लागत आपल्याला असेल. हो, आपल्याला लायसन लागेल. सर आता आपल्याला जी वगैरे हा पण खर्च येऊ शकतो पुढे. बरोबर. लायसन आता हे जी-एस-टीमध्ये येऊन जाईल. जे काय सगळे लायसन घ्यायला लागतील, फूड लायसन घ्यायला लागेल, उद्योग आधार घ्यायला लागेल, जी-एस-टी घ्यायला लागेल. ते आता उद्या ओंकार सर आपल्याला सांगणार. ते सगळं लायसन्समध्ये येऊन जाईल. बरोबर आहे. हां, तेजस ग्रुप, प्रोडक्शन हाऊस म्हणजे शेड. ठीक आहे. बरोबर स्वप्नील. ठीक आहे, हरकत नाही. तर अशा प्रकारच्या वेगवेगळ्या अनेक गोष्टी असणार आहेत. बरोबर आहे. तर आता तुम्ही मला खर्च सांगत गेले आणि हे मी 3 वेगवेगळ्या रकान्यात लिहिले. असं का बरं? यांच्यामध्ये काय फरक आहे सांगा बरं मला? 3 वेगवेगळे लिहिलेत म्हणजे काहीतरी वेगळेपण असणार आहे त्याच्यामध्ये. काय आहे कोण सांगेल?
तुम्हाला काय वाटतंय? काय अंदाज आहे? सर जो पहिला रकाना आहे ना, जागा, मशीन, लायसन्स आणि शेड जे आहे ना, हां. ते एकदाच करावं लागणार आहे. बरोबर. भांडवली खर्च आहे हा. एकदाच करायला लागेल. आणि करेक्ट. सेकंड रकाना जो आहे ना, हां. तो महिन्याला करावा लागणार. बरोबर. हा मासिक खर्च आहे. मासिक खर्च येतो. आणि हा ज्यावेळेस आपल्याला गरज पडेल त्यावेळेसचा हा खर्च आहे. 3 नंबरचा रकाना. गरज पडेल तेव्हा. हो. बरोबर. बाकीच्यांना भलेही काय तो वाटतं? रोज पण असू शकतो. भले आपल्याला दिवसातून 2 वेळा किंवा महिन्यातून 1 वेळा, महिन्यातून 4 वेळा असं कधी आपलं जसं काम चालू असेल तेव्हा ती गरज पडेल. तशी आपल्याला ती गरज पडेल. कसं आहे, हा जो मासिक खर्च आहे ना, हा स्थिर खर्च आहे. म्हणजे कसं बघा, तुमचा बिझनेस चालू नाही तर नाही चालू, कामगारांचा पगार द्यायला लागेल ना तुम्हाला, द्यायला लागेल का? हो सर. बरोबर आहे. जाहिरात तर तुम्हाला करायच लागेल. बिझनेस चालत नाही म्हणजे जाहिरात तर जास्त करावीच लागणार आहे. तो खर्च करता करावाच लागणार आहे. बरोबर आहे. बँकेचं लोन आहे. लोनचा हप्ता तर द्यायलाच लागेल. लाईट बिल जे काही येईल ते करायलाच लागेल. तर हा स्थिर खर्च आहे. हा न बदलणारा खर्च. एवढं तुम्हाला करायलाच लागेल. इर्रिस्पेक्टिव्ह की तुमचा बिझनेस चालतोय, नाही चालतोय. आता हा जो खर्च आहे ना, हा कसा आहे ना, याला बदलणारा खर्च म्हणतात. याला व्हेरिएबल कॉस्ट पण म्हणतात. हा कसा आहे ना, हा डिपेंड आहे. जर तुम्हाला ऑर्डर मिळाली तरच तुम्हाला कच्चा माल खरेदी करायचा आहे. तरच तुम्हाला वाहतूक करायची आहे. तरच तुम्हाला मार्जिन द्यायचं आहे. तरच तुम्हाला पाणी वापरायचं आहे. तरच माल वेस्ट होणार आहे. बरोबर आहे. पटतंय का? तर तुमच्या बिझनेसमध्ये तुम्हाला हे बघता आलं पाहिजे, की कोणता खर्च भांडवली आहे, जो एकदाच होणार आहे बाबा. हां, स्थिर खर्च कोणता आहे, तो मला करायलाच लागणार आहे. आणि बदलणारा खर्च कोणता आहे? हे जर खर्च तुम्हाला कळाले, तर खर्च कसे मॅनेज करायचे तुम्हाला कळतं. त्यामुळं याचा अभ्यास होणं गरजेचं. आता याच्या आधी लोणचे तयार करण्याचं आम्ही प्रशिक्षण घेतलं. त्यात मग त्या लोकांनी बरेचसे यादी केली होती खर्चाच्या प्रकाराची. तर हे मी तुम्हाला पाठवेल. भांडवली खर्च म्हणजे सुरुवातीचा खर्च. त्यात काय येतं, ते सगळं त्यांनी याच्यात यादी काढलेली आहे. त्याचबरोबर फिक्स स्थिर खर्च, त्याच्यामध्ये काय येईल त्याची यादी काढलेली आहे. बदलणारा खर्च, त्यात काय येतं त्याची यादी काढलेली आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला तुमच्या व्यवसायात काय असू शकेल, तर त्याची यादी काढावी लागेल आणि मग प्रत्येकाला खर्च किती येणार ते तुम्हाला काढायला लागेल, जेणेकरून तुम्हाला पुढे खर्चाचे प्रकार कळाले. एक भांडवली खर्च आहे, दुसरा स्थिर खर्च आहे, तिसरा बदलणारा खर्च आहे. इथपर्यंत कळालंय? मला होकार द्या, मग मी पुढे जाईल. किंवा यात काही शंका असेल तर विचारा. बाकीच्यांना चार्टमध्ये हो आलाय, हरकत नाही. आपण पुढे जाऊया. तर आता भांडवली खर्च आपण बघूया. एक खर्च आता व्यवस्थित समजून घेऊ. तर तुमच्या स्क्रीन समोर आता काय दिसतंय, कोण वाचेल? भांडवली खर्चामध्ये आपण काय केलंय? काय घेतलंय? टेबलमध्ये काय लिहिलंय तेवढंच फक्त वाचा. तर वाचू का मी? शेड आहे ते 400 स्क्वेअर फूटचं आहे. बरोबर. त्याला 750 रुपये स्क्वेअर फूटनं खर्च येत असेल तर ते 3 लाखाचं होतंय. बरोबर. आणि बटाटा वेपर्स मशीन आहे ते 9,40,000चं आहे. हो. मशीन मळणी आणि एक्सट्रुडर जे आहे तर ते 1 लाखाचं आहे. पाणी व्यवस्था जी आहे ती 50,000ची, लाईट व्यवस्था 25,000ची आणि इतर मध्ये 5,000 पकडलेत. असं एकूण 14,20,000चा हे होतं, एकूण खर्च होतोय. आणि वर्किंग कॅपिटल त्याला 4 लाखाचं ठेवलंय. असं सगळं मिळून 18,20,000चा खर्च येतोय. बरोबर. तर हा तुम्हाला भांडवली खर्च लागणार आहे. बरोबर आहे. आता हे बघा, की आत्ताचं जे सत्र चालू आहे, याच्यामध्ये आपण मोठ्या गोष्टी वर तुम्हाला सांगतोय. हां, याचं डिटेल काम तुम्हाला करायचं आहे आणि पुढं डिटेल काम करत असताना काही शंका असेल तर आम्ही तुम्हाला वैयक्तिक मार्गदर्शन करणार आहे. पण मोठ्या गोष्टी तुम्हाला सांगून तो खर्च कळाला आहे ना, हे बघणं आमची जबाबदारी आता या सत्रामध्ये आहे. तर शेड लागेल, बटाटा वेफरच्या मशीन्स लागतील. त्या मशीनमध्ये इथे जर बघाल तर आपण 1.5 लाखाच्या 3 मशीन म्हणालोय. 7.5 लाखाचा तो फ्रायर म्हणालोय आणि 40 लाखाची पॅकिंग मशीन म्हणालोय. त्याचबरोबर तुम्ही आटा मळणी मशीन असेल किंवा एक्सट्रुडर एक म्हणाले, त्यातनं वेगवेगळे प्रॉडक्ट तयार होऊ शकतात. तर ते 50,000 हजाराच्या 2 मशीन असे ₹1,00,000 जर घेतले, तर अजून 2-3 प्रॉडक्ट तुमचे चालू होतील. पाण्याची व्यवस्था करायला लागेल, लाईटची व्यवस्था करायला लागेल. इतर 5,000 खर्च आपण ठेवून दिलाय. असा मशीन किंवा बाकी सगळ्या गोष्टींसाठीचा खर्च साधारणतः 14,20,000 असणार आहे. आणि मग वर्किंग कॅपिटल आहे. वर्किंग कॅपिटल म्हणजे काय कोण सांगेल बरं? कविता मॅडम तुम्ही सोडून. वर्किंग कॅपिटल म्हणजे काय कोण सांगेल? किती जण काम करू हां, कोण सांगेल? वर्किंग कॅपिटल म्हणजे काय? हां, बोला ना. कामगारच येतील ना सर. काय? हां, मॅडम बरोबर सांगताय तुम्ही. सांगा ना. कामगार
म्हणजे हो, कामगार काम येतील. करणारे हो हो, बरोबर 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 आहे उत्तर. अजून काय काय येईल सांगा बरं. बॅलन्स आपल्या स्वतःचा. हॅलो, वर्किंग कॅपिटल म्हणजे मोस्टली असं असेल की तुम्हाला बिझनेस रनिंग ठेवण्यासाठी काहीतरी अमाऊंट ठेवावी लागेल. हा बरोबर आहे. बिझनेस आपल्याला रनिंग ठेवण्यासाठी, कारण कसं आहे आता की आपण मशीन तर विकत घेतल्या, सेटअप लावला, हो. पण पुढे तुम्हाला कच्चा माल भरायचा आहे ना, हम्म. माणसं कामाला ठेवायची आहेत. बरं, पहिल्याच महिन्यात काही तुम्हाला एकदम खर्च झालेला सगळा पैसा मिळणार आहे का? नाही. ह्या मशीन घेतल्यापासून 1 महिना तर लागेल सेट करून बिझनेस चालू व्हायला. पुढच्या महिन्यात मशीन चांगल्या सेट होतील, कामगार चांगले ट्रेन होतील, 3ऱ्या महिन्यापासून चांगलं प्रोडक्शन व्हायला लागेल. मग हे 3-4 महिने जे असतील त्यात जे काही कमी पैसे पडणार आहेत ते कुठून येणार? तो खर्च तर लागणार आहे आपल्याला. त्यासाठी याला वर्किंग कॅपिटल म्हणतात. तुमच्याकडे एक भांडवल असावं, पैशामध्ये तुमच्याकडे एक भांडवल असावं जे तुम्हाला वापरता येईल. त्याला वर्किंग कॅपिटल म्हणलं, तर त्याची पण आपण व्यवस्था केली आहे. मग 14,20,000 मध्ये 4,00,000 रुपये अजून घेतले आपण समजा, तरी 18,20,000 रुपये तुम्हाला साधारणतः भांडवल लागू शकेल, असं आपण समजूया. आता याच्यापेक्षा कमी खर्चामध्ये पण तुम्ही सुरुवात करू शकता. पण हे सगळं गणित समजून घेण्यासाठी आपण एक उदाहरण म्हणून अशा पद्धतीने ह्या एका युनिटचा विचार केलाय आणि त्यातनं ते सगळे खर्च आपण समजून घेणार आहे. तर भांडवली खर्च टोटल तुम्हाला लागणार आहे 14,20,000 अधिक 4,00,000 असे 18,00,000 साधारणतः लागतील. असं साधारणतः आपण पकडून चालू पुढे. ठीक आहे. आता स्थिर खर्च आपण तो बघूया. साधारणतः कोणता स्थिर खर्च असणार आहे? वाचा बरं कोणीतरी. स्थिर खर्चामध्ये आपण काय काय यादी केली आहे? तेजस ग्रुपमधनं कोण कोण वाचेल? स्क्रीनवरती काय दिसतंय तुमच्या? हा मासिक खर्च आहे, हा स्थिर खर्च आहे. तुम्ही मोबाईल झूम करू शकता. जसं फोटो मोठा करतो ना आपण. वाचा बरं. हा, तुमचा माईक बंद आहे. माईक सुरू करायला लागेल. स्वच्छतेसाठी मटेरियल, मोबाईल रिचार्ज, जाहिरात, कामगार पगार, चहा पाण्याचा खर्च, बँक लोनचे हप्ते, मालकाचा पगार. बरोबर. ठीक आहे. आणि इतर काही खर्च असतील तर आपण असा विचार केलाय. तर याच्यामध्ये कामगार किती पकडलेत आपण? 3, आणि त्यांना साधारणतः पगार किती असेल असं पकडलंय? 8,000, बरोबर. ठीक आहे. आणि मालकाचा पगार किती पकडलाय? 20, हा, म्हणजे मालकानं सुद्धा त्यांचा पगाराचे पैसे खर्चात लावायचे, है ना? तर अशा प्रकारे साधारणतः जो खर्च होऊ शकतो तो आपण याच्यामध्ये लिहिलाय. किमान एवढा खर्च तर नक्की होणार आहे. बाकी पण काही गोष्टी असतील तुम्ही त्याच्यामध्ये जोडू शकता. तर एकूण मासिक खर्च किती असू शकतो असं वाटतंय? टोटल किती आहे? 1,03,600 बरोबर? किमान एवढा खर्च 1,00,000 हा बरोबर. 1,03,600. 1,36,000 रुपये साधारणतः याच्यामध्ये तुम्हाला हा स्थिर खर्च येणार आहे. बरं, हा खर्च काय आहे? की तुमचा व्यवसाय चालू नाही तर नाही चालू एवढा खर्च तुम्हाला करायला लागणार आहे. म्हणून आपण 4,00,000 रुपये ठेवलं ना वेगळे वर्किंग कॅपिटल म्हणून. ठीक आहे. आणि याच्यामध्ये लोनचा सुद्धा आपण हप्ता घेतलाय. तर लोनचा हप्ता कसा घेतलाय किंवा काय केलंय आपण थोडक्यात बघूया. तर आता समजा तुम्हाला 18,20,000 एवढं जर भांडवल जर उभं करायचं आहे, तर हे भांडवल उभं करताना आपण असा विचार केला की समजा तुमचा बचत गट आहे. एक उदाहरण, काही आपले वैयक्तिक लोक पण असतील ज्यांना स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा आहे. त्यांच्याविषयी पण आपल्याला नंतर बोलता येईल एकत्रित वेगवेगळं. तर याच्यामध्ये बचत गटाचं आपण उदाहरण घेतलंय. तुमच्या स्क्रीनवरती दिसतंय का? हो सर, दिसतंय. ओके, ठीक आहे, हरकत नाही. तर याच्यामध्ये काल अल्ताफ सर आपल्याला सांगत होते की बँक जी असते ते लोन कोणत्या गोष्टीसाठी देतं? व्यवसाय करण्यासाठी. हा, पण त्याच्यामध्ये शेड आणि मशीन साठी जास्त देतं ना? यदा कदाचित वर्किंग कॅपिटलचं लोन आपल्याला दुसऱ्या बँकेतून घ्यायला लागेल जास्त यानं किंवा असं काहीतरी असेल. ठीक आहे. पण मुख्य करून याच्यासाठी पण देतच. वर्किंग कॅपिटल स्टार्टिंगला देईल नाही देईल हे बँकेसोबत आपण कशा प्रकारे चर्चा करतोय त्याच्यावरती डिपेंड आहे. तर ते आपल्याला पुढे बिझनेस प्रपोजल मध्ये किंवा बिझनेस प्लॅन मध्ये आणि बाकी सगळ्या गोष्टींमध्ये बघायला लागेल. ठीक आहे. तर आता याच्यामध्ये बघा की साधारणतः शासकीय सबसिडी जी आहे ती 35% मिळते. बरोबर आहे. याच्यामध्ये काय केलंय बघा की 35% ही जी अमाऊंट आली आहे 4,70,000 69,000 ती आली आहे हे 13,40,000 वरती. 13,40,000 मध्ये काय काय आहे? तर 13,40,000 मध्ये शेड आहे तुमचं, बटाटा वेफरच्या मशीन आहेत आणि दुसऱ्या 2 मशीन लागतात वेगळ्या, त्या आहेत. तर समजा तेवढं समजा लोन जरी आपल्याला झालं तरी 35% आपल्याला सबसिडी मिळते गव्हर्नमेंटकडनं, जी आहे 4,69,000. बचत गटाने किमान स्वतः किमान
10% रक्कम टाकणं अपेक्षित आहे. तर ही 10% रक्कम येते ₹1,34,000 13 लाखाची. हां. ती प्लस 80,000 तुम्हाला एक्स्ट्रा टाकायला लागतील. कारण सगळ्यात शेवटी भांडवल तुम्हाला किती उभं करायचंय? एकूण आवश्यक निधी किती आहे? 18,20,000. बरोबर. 18,20,000 करत असताना मग इथे साधारणतः हे 10% जे आहेत 13,40,000चे ते 1,34,000 आणि 80,000 जास्त टाकायला लागतील. म्हणजे तुम्हाला किमान 2,14,000 तुम्हाला टाकायला लागतील. ठीक आहे. आणि जवळ-जवळ 55% जी अमाउंट आहे ते तुम्हाला लोन करावं लागणार आहे. तर अशा प्रकारे 18,20,000 तुमचे उभे राहू शकतात. मला 1 मिनिट द्या फक्त. तोपर्यंत तुम्ही बँक लोनचा हप्ता कसा काढला एकदा वाचून घ्या. हा टेबलमध्ये तुम्हाला दिसेल. बँक लोन हप्ता. आता ह्या गणितात तुम्हाला काय दिसतंय बरं सांगा बरं? बँक लोनच्या. कोण सांगेल? आता फक्त तेजस ग्रुप बोलणार नाही. बाकी दुसरं कोणीतरी सांगेल. कविता शिंदे मॅडम नाही बोलणार, तेजस ग्रुप नाही बोलणार. वेगळं कोणीतरी सांगेल. आपण इथं खाली काय बघितलं होतं? आपल्याला एकूण बँक लोन किती लागणार आहे? 11,37,000 बरोबर? बरोबर आहे का? हो सर. करेक्ट. तर 11,37,000 आपल्याला लोन हवं आहे बँकेकडनं. म्हणून आपण काय विचार केला? आपल्याला जो हप्ता किती पडेल आपण ते बघूया. एकूण बँक लोन किती आहे? 11,37,000. समजा 12% आपल्याला लोन मिळालं. हं. एकूण कालावधी जो आहे तो 3 वर्ष आहे. 3 वर्ष म्हणजे 36 महिन्याचा आहे. तर तसं जर आपण लोन घेतलं तर आपल्याला ₹38,000 दर महिन्याला साधारणतः हप्ता बसतो. इतक्या लोनचा. कळालं का? 11,37,000 जर आपण लोन घेतलं, 12% लोन मिळालं 3 वर्षासाठी तर आपल्याला ₹38,000 त्याचा हप्ता बसतो दर महिन्याला. इथपर्यंत क्लिअर आहे सगळ्यांना? हो सर. ओके, ग्रेट. आता म्हणून आपण याच्यामध्ये हा जो मासिक खर्च आहे, याच्यामध्ये हे 38,000 लिहिलेत इथे. कारण तो तितका हप्ता आपल्याला लागणार आहे. तर तोही याच्यामध्ये पकडलेला आहे. हे पकडून आपला मासिक स्थिर खर्च जो आहे तो ₹1,36,000 आहे. ₹1,03,600 आहे. हं. आता पुढे जायच्या आधी मला मध्ये एक तुम्हाला गोष्ट मुद्दामून सांगायची आहे, की गणितं करणं हे सगळं बारकाईनं बघायला लागतं, करायला लागतं. आणि ह्याच गोष्टीचा बऱ्याचदा उद्योजक काय करतात ना, की कंटाळा करतात. किंवा ते समजत नाही म्हणून ते विषय सोडून देतात. पण अशाच वेळेला काय होतं, की बऱ्याचदा बिझनेस जे फेल होण्याची कारणं असतात, ती 2 असतात. एक म्हणजे हे असतं, की मार्केटची गरज आपण नीट समजून घेतलेली नसते किंवा दुसरं महत्त्वाचं जे मला आता इथं सांगायचं आहे, की बिझनेस सुरू केल्यावर मध्येच पैसे संपतात. मध्येच पैसे का संपतात? कारण पैशाचं नियोजनच केलेलं नसतं. पैशाचं नियोजन तेव्हा चांगलं करता येईल, जे मी आज सुरुवातीला सांगितलं. जेव्हा तुम्ही खर्च कसा, कुठे होतो, तो डिटेलमध्ये समजून घ्याल. इन्कम, विक्रीमधनं पैसे किंवा तुमच्या मध्ये पैसे कुठून येतात, ते तुम्ही डिटेलमधनं समजून घ्याल. त्यामुळं जरी तुम्हाला हे थोडंसं अवघड वाटल्यासारखं वाटत असेल, तरी तुम्ही चर्चेच्या स्वरूपात त्याच्यामध्ये भाग घ्या. एखादी गोष्ट समजली नाही, तर मला ती विचारा. मी तुम्हाला ती परत-परत सांगेल. वैयक्तिकता आपण बोलूच. हं. त्यामुळे ही गणितं फार महत्त्वाची आहेत. हे जर आपल्याला कळालं, तर आपला बिझनेस नक्कीच सक्सेसफुल होऊ शकतो, यशस्वी होऊ शकतो. तर ह्या प्रकारे तुम्हाला कळालं, की तुम्हाला 18,20,000 उभे करायचे आहेत. बँकेतनं आपण इतके घेतलेत, आपण इतके टाकणार आहे. सबसिडी शासकीय इतकी मिळणार आहे. साधारणतः महिन्याचा खर्च असा-असा असणार आहे. आता आपण भांडवली खर्च आणि मासिक स्थिर खर्च याच्यामध्ये बघितला. आता खर्चाचा तिसरा प्रकार कोणता आहे, जो अजून आपण बघितलेला नाहीये? खर्चाचा कोणता तिसरा प्रकार आहे, जो आपण आत्तापर्यंत आपण बघितलेला नाही? बदलणारा खर्च. बदलणारा खर्च. आता हा बदलणारा खर्च कसा आहे ना, की हा डिपेंड आहे तुमचा व्यवसाय कसा चालतोय, किती ऑर्डर मिळते याच्यावरती आहे ना. म्हणून तो आपण याच्यामध्ये घेतला नाही. तो आपल्याला दुसऱ्या ठिकाणी बघायचा आहे. तर इथं आपण बघूया. हा सगळा भाग तुम्ही काल बघितलाय ना? वेबिनारमध्ये पण ऐकला असेल. काल वसीम सर, रणजित सर आपल्याला समजून सांगत होते. हे आठवतंय का? जे मी निवडलंय ते आता? माझा कर्सर फिरतोय ते? हं? याच्यामध्ये त्यांनी सांगितलं होतं, की मार्केटमध्ये रॉ मटेरियल आपल्याला कसं-कसं मिळतंय. त्याच्या किमती इथे बटाटा, ऑइल, सीझनिंग, फ्युअल असेल, लेबर कॉस्ट असेल, ॲडमिन आणि बाकीचे खर्च असतील. हां. तर ह्या गोष्टी इथं साधारणतः म्हणलेल्या आहेत. बरोबर? तर दुसरी गोष्ट अशी होती, की जेव्हा त्यांनी कॉस्टिंग विषयी आपल्याला सांगितलं, की आपल्याला खर्च किती येतो, प्रॉफिट किती होतो, तर त्यासाठी हा टेबल फार महत्त्वाचा, जो मी थोडासा ग्रीन कलरमध्ये केलाय, हिरव्या कलरमध्ये सध्या केलेला आहे. तर याच्यामध्ये बघा, की बटाटे, तेल असेल, सीझनिंग स्पाइस म्हणजे मसाले असतील, ह्या सगळ्या गोष्टी आणि बाकीचा लेबर खर्च याच्यामध्ये म्हटला आहे. लेबर खर्च किती आहे बरं प्रति किलो? वाचून सांगू शकता का मला?
लेबर म्हणजे कामगारांचा पगार अशा अर्थानं. हा 1 किलोला येणारा खर्च आहे बरोबर, एवढा सगळा. त्याच्यामध्ये लेबर चार्जेस जे आहे हा किती आहे प्रति किलोच्या पाठीमागे? 0 आहे. 5 रुपये. 5 रुपये आहे बरोबर. हा हे युनिट इन केजी आहे, पण आता हे अमाऊंट असल्यामुळे डायरेक्ट इकडे लिहिली आहे बरोबर. ऍडमिनिस्ट्रेशन व्यवस्थापनाचा खर्च असेल, बाकी फॅक्टरीचे वेगवेगळे आतमधले खर्च असतील, मे बी स्वच्छता, लाईट बिल वगैरे वगैरे वगैरे. साधारणतः प्रत्येक किलो मागे किती लिहिलंय, प्रति किलोच्या पाठीमागे किती खर्च येतो, किती आहे? 142 ना? नाही ऍडमिन फॅक्टरी एक्सपेन्सेस ओके. हा पण 5 रुपये बरोबर. आता अदर एक्सपेन्सेस किती आहेत, बाकीचे इतर सगळे खर्च 10 रुपये है ना. मग आता 1 किलो चिप्स बनवायला किती खर्च येतो सगळा? 142 होता ना तरी. हे बघा इथं लिहिलंय नाही बनवायला. टोटल कॉस्ट 142. 142 आहे. करेक्ट, 142 रुपये खर्च येतो है ना. तर मार्केटमध्ये साधारणतः आपण 320 रुपये किलोनं जरी विकलं, हा मार्जिन 100 रुपये ठेवल्या, असं सगळं हे जरी गणित आपण बघितलं तरी 78 रुपये फायदा होतो असं यातनं आपल्याला दिसलं होतं प्रति किलो पाठीमागे है ना. आता हे प्रति किलो पाठीमागे होतं, पण आपण काय करूया ना, आता 5 रुपयाचं पॅकेट आहे आपलं आणि सुरुवातीला आपण फक्त 5 रुपयाचं पॅकेट करणार आहे असं गृहीत धरू. आणि त्यातनं मग काय काय चित्र आपल्या नजरेसमोर येते आपण ते बघूया. हे बघा, हे 2 टेबल समजून घ्यायचा प्रयत्न करा. आपण आपल्या आता पहिल्यांदा आपण काय बघितलंय, खर्चाचे प्रकार बघितले, कोणत्या कोणत्या खर्चाचे प्रकार आहेत. आपण रिव्हिजन म्हणून एकदा परत मी तुम्हाला विचारतो की खर्चाचे कोणते प्रकार आहेत? 3 कोणकोणते आहेत मला सांगा बरं. काय खर्चाचे 3 प्रकार आपण पाहिले, त्यांची नावं काय आहेत? हेच ना. विक्रेता भांडवली खर्च, स्थिर खर्च. बरोबर, भांडवली खर्च, स्थिर खर्च आणि बदलणारा खर्च है ना. हो. करेक्ट. सर त्यानंतर मला एक शंका आहे. हा मॅडम बोला. ते तुम्ही दुसरा जो प्रोडक्शन चार्ट दाखवला त्यामध्ये लेबर चार्जेस आणि ऍडमिनचं 0 दाखवलं होतं. तर ते कसं काय? कुठे 0 दाखवलंय? हे 5 रुपये इथे ऍडमिनचे 5 रुपये ग्रीन चार्ट इथं आहे ना. इथं लिहिलं नाही म्हणून म्हणताय का तुम्ही? हा हे कॉलमचं टायटल जर बघाल ना, युनिट इन केजी आहे, हे किलोग्राम मध्ये आहे. आपण डायरेक्ट पैशाचं बोलतोय ना, म्हणून अमाऊंटच्या कॉलम मध्ये इथे लिहिलंय मी 5 रुपये. 5 रुपये, 5 रुपये, 10 रुपये. कारण ही अमाऊंट आहे ना, म्हणून ते तिकडे लिहिलंय मी. ठीक आहे, क्लिअर ना अपर्णा मॅडम? हो सर. त्यानंतर आपण कसा कसा खर्च असतो तो आपण आता ह्या टेबलमध्ये एकदा बघितला. आता आपल्याला किंमत काढायला शिकायचं आहे बरोबर. आणि किंमत काढण्यासाठी आपण काय म्हणतोय, आपण 5 रुपयाचं पॅकेट वेफरचं हे आपण गृहीत धरतोय आणि त्यातनं मग उलटे कॅल्क्युलेशन आपण आता करणार आहोत. तर हे सगळं करत असताना तुमचा खर्च किती असणार आहे आणि तुमचं प्रॉफिट किती असणार आहे हे कोणत्या कोणत्या गोष्टींवरती डिपेंड आहे. 5 रुपयाच्या पॅकेटवरती तुम्हाला येणारा खर्च किती असणार आहे आणि तुम्हाला नफा किती मिळणार आहे हे कोणत्या कोणत्या गोष्टीवरती डिपेंड आहे, काय सांगाल? क्वालिटी कशी आहे आपल्या वेफरची? बरोबर आहे, क्वालिटी महत्वाचीच आहे. पण माझा प्रश्न मी परत विचारतो की तुमचा खर्च किती असणार आहे आणि तुमचा नफा किती असणार आहे हे कोणत्या कोणत्या गोष्टीवरती अवलंबून आहे. आपण मार्केटिंग हा विषय डिटेल समजून घेतला आता. विक्रीवरती डिपेंड आहे. तर आपण स्वतः जर विकला तर आपला त्याच्यात फायदा आहे सर. आणि जर आपण बरोबर खरेदी करून विकला तर मग आपल्याला बरोबर बरोबर. स्वतः आपण जर फायदा आहे. स्वतः विकला तर जास्त फायदा आहे है ना. हो. बरोबर. आणि मध्ये जितकी लोक येतील तितका आपला फायदा कमी होणार आहे. हो. बरोबर. आता फायदा कमी झाला म्हणजे खर्च वाढले है ना. तर आपण एक काम करूया, आता 2 याचं समजून घेऊ, तिसरं पण मॉडेल आपण बघू की आपणच विकलं तर काय होणार आहे है ना. आता या ठिकाणी जर आपण बघायला गेलो तर हे टायटल काय लिहिलंय मी निवडलेलं बघा बरं, कोणते 3 शब्द लिहिले तिथे? उत्पादक, विक्रेता, ग्राहक. हा, तर ही आपली डिलिव्हरी चॅनल आहे ना. मार्केटिंग मध्ये आपण पी बघितलं तर प्लेसवाला किती कशा प्रकारे कंझ्युमर पर्यंत किंवा ग्राहकापर्यंत आपला माल पोहोचणार आहे. तर आपण असं बघतोय ह्या टेबलमध्ये की जर इथं 3 लोक असतील, उत्पादक, एक विक्रेता दुकानदार आणि एक ग्राहक, तर साधारणतः काय परिस्थिती असेल तुमच्या त्या 5 रुपयाच्या पॅकेट पाठीमागच्या खर्चाची आणि तुमच्या नफ्याची. तर आपण किंमत किती म्हणतोय? 5 रुपये म्हणतोय बरोबर आहे.
हो. त्यात वजन समजा 15 ग्रॅम आहे, काल आपण डिस्कस केल्याप्रमाणे. तर 15 ग्रॅम जर वजन असेल तर एका किलोमध्ये किती पाकिटं बनतील? 66. 66 पॅकेट बनतील, बरोबर? करेक्ट. आता उत्पादन खर्च आपला इथं मी किती लिहिलाय प्रति पॅकेट? ही उभी रेषा ना, ही थोडीशी जरा तिरकी, ती म्हणजे प्रति पॅकेट आहे. किती आहे? 2 रुपये 15 पैसे. बरोबर. हा कसा काय आला मला सांगा बरं तुम्ही. 5 रुपये शेअर. काय गणित एका केलं बरं? पॅकेट माग बरोबर ना? पण 2 रुपये 15 पैसे कसं काय आलं हे गणित? बरं, एकूण खर्च डिवाइड बाय हे 66 उत्पादन. कसं, हे 66 कसं आलं सांगा बरं मला. एकूण नग 1 किलो 1 किलो. एकूण खर्च भागिले एकूण नग. नाही, हे म्हणतोय मी 66 पाकिटं, एका किलोमध्ये 66 पाकिटं बसतात, हा कसं काय आला? केलं 15 ग्रॅम 15. हे बघा, 1 किलोमध्ये 1000 ग्रॅम असतात, बरोबर? हा, आणि आपल्याला 15 ग्रॅमचं एक पाकिट आहे. आपल्याला काय करायला लागेल? 1000 भागिले 15 करायला लागेल. 1000 ग्रॅम मध्ये प्रत्येक पाकिट जर 15 ग्रॅम असेल तर मग किती पाकिटं होऊ शकतात, तर ते असं करायला लागतं, बरोबर आहे? 1000 भागिले 15, मग इथं आलं 66 पॉईंट आणि पुढे काहीतरी आहे, म्हणून आपण म्हटलं की 66 पाकिटं, बरोबर आहे? कळालं सगळ्यांना? 1 किलोमध्ये 1000 हो. ग्रॅम असतं, 15 ग्रॅमचं एक पाकिट आहे, मग आपण 1000 भागिले 15 केल्यावरती 66 येतं, म्हणून इथं आपण 66 म्हटलेलं आहे. तसंच इथं 2.15 कसं काय आलं? उत्पादन खर्च प्रत्येक पाकिटामागचा. बरं, मला सांगा की आता 1 किलोला किती खर्च येतो? 1 किलो म्हणजे 1000 ग्रॅम, बरोबर आहे? 1 किलो म्हणजे 1000 ग्रॅम. आता 1 किलोला किती खर्च आला होता? 142. 142, बरोबर है ना? तर 15 ग्रॅमला किती? आपल्याला हा खर्च काढायचा आहे, बरोबर ना? इथं प्रश्नचिन्ह आहे, पटतंय का? हे गणित कसं करायचं मी हो. सांगतो तुम्हाला, सोपं आहे. ठीक आहे, तिरकस गुणाकार करायचा. तिरकस गुणाकार कसा करायचा? 142 गुणिले 15 भागिले 1000. करा बरं तुमच्या मोबाईलला तिरकस गुणाकार. यानं याला गुणायचं आणि यानं भागायचं. 142 गुणिले 15 भागिले 1000. करा बरं. किती आलं? 2 रुपये 13 पैसे. बरोबर. अजून कोणाचं वेगळं उत्तर आलंय काही? काही वेगळं उत्तर आलंय का कोणाचं? 2 रुपये 13 पैसे बरोबर आहे का? आता हे 2.15 आहे ना, आपण 2.13 करू. ठीक आहे. आता याच्यामध्ये म्हणजे प्रति पाकिट उत्पादन खर्च 2 रुपये 13 पैसे आहे. आपण पॅकेजिंगचा खर्च किती म्हणला होता काल? कालच म्हणालो तुम्हाला वाटतं 60 पैसे ना, तर हे 60 पैसे लिहिलेत. त्यानंतर वाहतूक खर्च आपण 30 पैसे प्रति पाकिट असेल जास्तीत जास्त असं म्हणालोय. आठवतंय का कालचं तुम्हाला? ठीक आहे, 2.13 2.15 असेल, पण आपण खर्च नेहमी जास्त पकडतो ना. चला, स्वप्नील म्हणतोय 15 करायचंय, 15 करूया. 2.15 करू. खर्च नेहमी जास्त पकडायचा असतो, इन्कम नेहमी कमी पकडायचा. तर पॅकेजिंगचा खर्च आहे 5 रुपयाच्या पॅकेटचा, तो 60 पैसे. वाहतूक खर्च जो आहे तो आहे 30 पैसे. त्यामुळे 60 पैसे आणि 30 पैसे इथे लिहिलेत. पटतंय का? ओके. यात काही कन्फ्युजन असेल तर मला सांगा, किंवा मला हो तरी सांगा. काय अडचण आहे का इथपर्यंत? नाही, अडचण नाही, हरकत नाही. आता हा जो विक्रेता आहे रिटेलर, त्याला मार्जिन किमान 1 रुपये द्यायला पाहिजे आपण म्हणतोय, बरोबर आहे? तरच तो आपला माल चांगल्या प्रकारे विकू शकेल, म्हणून त्याचं 1 रुपया मार्जिन पकडलं. तर आतापर्यंत आलेला आपला खर्च जो आहे तो आपण काय केला? 2.15 अधिक 60 पैसे अधिक 30 पैसे अधिक 1 रुपया, असा हा आला 4 रुपये 5 पैसे. कळालं का? 4 रुपये 5 पैसे आला खर्च आपल्याला 5 रुपयाचं पाकिट विकायला. तयार करण्यापासून पॅकिंग करून, त्याची वाहतूक करून, दुकानदाराला नेऊन देतपर्यंत खर्च आला त्याच्या मार्जिन सहित 4 रुपये 5 पैसे. आपली किंमत किती आहे पॅकेटची 15 ग्रॅमच्या? 5 रुपये. 5 रुपये. आता 5 रुपयामधनं जर आपण 4.05 जर वजा केले तर किती राहतात? 95 पैसे. बरोबर, हे 95 पैसे प्रति पॅकेट प्रॉफिट आहे. आता हे प्रति पॅकेट आहे, एका किलोला किती रुपये मिळतात ना, तर हे जर तुम्ही गणित केलं तर आपल्याला असं कळेल की 0.95 पैसे गुणिले 66 पाकिटे. एका किलो 66 पाकिटे बसतात ना, तर 62 रुपये 7 पैसे किंवा 70 पैसे साधारणतः इतका नफा तुम्हाला प्रति किलो मिळतो. तुम्हाला नफा मिळतो 62.7 पैसे. आता तुम्ही जर बघाल पलीकडच्या टेबलमध्ये 78 रुपये लिहिले होते आपण, तर तो 78 रुपयापर्यंत जाईल. तिथं पण पॅकिंगचा खर्च पकडला असेल, आपण असं गृहीत धरलं होतं, पण आपण असं बघतो की पॅकिंगचा खर्च आपल्याला जास्त लावायचा वेगळा, तर तो किमान तुम्हाला 62 रुपये 7 पैसे प्रति किलो तुम्हाला नफा मिळू शकतो, जर तुम्ही डायरेक्ट दुकानदारा थ्रू ग्राहकाला तुमचा माल विकला तर.
इथपर्यंत क्लिअर आहे का? आता समजा तुम्ही ह्या एका चॅनल मधनच हे करताय. आपण पुढचा पण चॅनल समजून घेऊ. आता तर हा यामध्ये मार्केटिंगचा खर्च जो आहे तो विक्रेत्यामध्येच लावलाय का? Retail हा. margin मध्ये? मार्केटिंगचा खर्च ना, मार्केटिंगचा खर्च मी तुम्हाला खाली दाखवतो. तो वेगळ्या पद्धतीने मी घेतलाय. ते कसं आहे मी तुम्हाला वेगळ्या पद्धतीने दाखवतो खाली. आपल्याला ते ब्रेक इव्हन पॉइंट मध्ये आपण जेव्हा जाऊ, तेव्हा तो आपल्याला याच्यावरती घेतलेला दिसेल. कारण तुम्ही जर बघाल आपण याच्या आधी भांडवली खर्चाच्या एकदम डिटेल गोष्टी बघितल्या होत्या. मशीन्स लागेल वगैरे, वगैरे. बरोबर आहे? त्यानंतर आपण स्थिर खर्च बघितला होता. कामगार पगार वगैरे, वगैरे. बरोबर आहे का? आपण बदलणारा हो. खर्च बघितला होता का? हां. तर याच्यामध्ये आता हा जो सगळा खर्च हा बदलणारा आहे ना. जर माल हो. विक्री होणार असेल तरच तुम्ही हे बटाटे विकत घ्याल, तरच तुम्ही प्रोसेस कराल, तरच तुम्ही पॅकिंग कराल, तरच तुम्ही वाहतूक कराल, तरच तुम्ही दुकानदाराला विकायला द्याल. पटतंय? तर सगळा याच्यामध्ये बदलणारा खर्च आपण घेतलेला आहे. त्यामुळे तुम्हाला ते ॲडव्हर्टाइजमेंटचा खर्च याच्यात दिसणार नाही, तो दुसरीकडे आहे. चालेल. आता हा दुसरा वितरणाचा चॅनल आहे. डिस्ट्रिब्युशनचा हा वेगळा चॅनल आहे. याच्यामध्ये आपण काय केलंय आता, की उत्पादक आणि विक्रेता ग्राहकाच्या मध्ये एक वितरक नेमलाय. बरोबर आहे? आपण वितरक नेमलेला आहे. आता वितरक म्हणजे डिस्ट्रिब्युटर जर मध्ये आला, तर त्याचं मार्जिन आपल्याला वेगळं द्यायला लागेल. वरचं सगळं कॅल्क्युलेशन सेम आहे. ₹5 पाकीट आहे. 15 ग्रॅमच त्याच्यामध्ये आपण चिप्स भरलेले आहेत. 66च पाकिटं तयार होणार आहेत. 15 ग्रॅम चिप्स तयार करायला ₹2.15 खर्च आहे. पॅकिंग पण 60 पैशाचंच आहे. वाहतूक खर्च सेम आहे. रिटेलर जो दुकानदार विक्रेता आहे त्याचं मार्जिन पण ₹1 ठेवलंय. फक्त इथं मार्जिन कोणाचं वाढलंय खर्चामध्ये? कोण सांगेल? जो रिटेलर ठेवलाय ना आपण त्याचं नाही, रिटेलर तर इकडे पण आहे. बघा बरं दोन्ही वितरक कंपेअर करून. दुकानदारात जो वितरक ठेवलाय ना आपण त्याचं हा वितरक जो डिस्ट्रीब्युटर आहे, बरोबर ना? याचे 50 पैसे वाटले. म्हणून तुमचा एकूण खर्च किती झाला आता? ₹4.55 बरोबर. आता तुमचा नफा किती आहे मग? जर वितरक नेमला तर? प्रति पाकीट? 45 पैसे. बरोबर. आधी 95 पैसे होता, तो 45 पैसे झाला. है ना? आता प्रति किलो तुम्हाला किती नफा मिळणार आहे? ₹29.60. हा, बरोबर. आता विक्रेता जर असता तर ₹62 म्हणजे जवळ ₹63 मिळतात आहे. वितरक नेमला तर तो इतका कमी होणार आहे. बरोबर आहे? आता याच्यामध्ये कुणीतरी मध्ये सांगितलं, की आपण जर स्वतःच विकलं, तर गणित थोडंसं वेगळं असेल. आता मी काय काम करतो ना, की हा टेबल इथे घेतो. तिसरा. याच्यामध्ये आपण वितरक वगैरे कुणीही नेमायचा नाही. आपण स्वतःच करायचंय असा विचार करू. बरोबर? तर ह्या केसमध्ये काय होणार आहे, जर आपण डायरेक्ट ग्राहकाला जर विकणार असू, आपलाच विक्रेता किंवा आपल्याच गोष्टी असतील, असं जर आपण पकडलं, तर याच्यामध्ये हे विक्रेत्याचं मार्जिन जे आहे हे 0 होईल. बरोबर आहे? आणि मग एकूण खर्च किती आला? 95 पैसे. बरोबर? हे तीनही तुमच्या स्क्रीनवरती दिसतात आहे बघा आता. इथं तुमचा नफा प्रति किलो ₹128 झालाय. वितरक नेमला, विक्रेता नेमला तर ₹29 झालाय. फक्त विक्रेता नेमला तर ₹62 झालाय. लाल कलरमध्ये दिसतंय का सगळ्यांना? तीनही मॉडेल तुमच्या समोर आहे. तुम्ही आता कोणता चॅनल निवडायचा विक्रीसाठी तुम्ही ठरवायचं आहे. तुम्ही डायरेक्ट दिला ग्राहकाला तर ₹128 प्रति किलो प्रॉफिट आहे. जर तुम्ही फक्त विक्रेता दुकानदारामध्ये नेमला आणि तुम्ही त्याला नेऊन देणार आहे माल तर ₹62 आहे. आणि जर वितरक पण मध्ये ठेवला तर ₹29. कळालं का प्रति पॅकेट प्रॉफिट किती आहे तुम्हाला? किंमत कशी काढली आपण? पर्यंत हो, काही सर. शंका आहे का? हो, सर. इथपर्यंत काही शंका कोणाला? शंका असतील तर नक्की विचारा. नाहीतर आपल्याला मग पुढे जायला, की ब्रेक इव्हन पॉइंट काय असतो? ना नफा ना तोटा. त्या लेव्हलला कसं जाता येतं हे आपण डिस्कस. मला माईक चालू करून किंवा चार्टमध्ये लिहून पाठवा. तुमच्या काही शंका असतील तर. नसतील तर शंका नाही, नो असं लिहून पाठवा. म्हणजे मला पुढे जाता येईल. कारण यातले प्रत्येक बारीक-सारीक गोष्ट तुम्हाला समजणं अत्यंत महत्त्वाचं आहे. स्वप्नीलला काही शंका नाहीये. कविता मॅडमला काही शंका नाहीये. चार्टमध्ये वाचतोय. दोघांना काही शंका नाहीये. आपण जवळ-जवळ 10-12 लोकं आहोत इथे. ठीक आहे, हरकत नाही. मला वाटतं की नाहीये कोणाला शंका. आपण पुढे जाऊया. आता समजा आपण हे मॉडेल स्टँडर्ड आपण पकडूया. आपल्याला सेल पण जास्त झाला पाहिजे. तेजसला पण काही शंका नाहीये. व्हेरी गुड. तेजस ग्रुपला. आपण हा एक मॉडेल घेऊया, की उत्पादक, विक्रेता, ग्राहक. ह्या मॉडेलमध्ये आपल्याला एक आपण दुकानदार नेमणार आहे. दुकानदारां थ्रू हे सगळं विकणार आहे. त्याच्यामध्ये आपल्याला प्रॉफिट ₹62, 7 पैसे, 70 पैसे साधारणतः आपल्याला मिळत आहे. तर ह्या केसमध्ये आपल्याला आपला ब्रेक इव्हन पॉइंट कसा काढता येईल?
ब्रेक इव्हन पॉइंट म्हणजे काय ना, की तुमचा एकूण नफा वजा एकूण खर्च जर आपण असं केलं तर तुम्हाला उरलेला जो बॅलन्स आहे तो 0 असतो. म्हणजे असं समजा की तुमचा झालेला खर्च ₹100 आहे आणि तुम्हाला नफा मिळालेला सुद्धा ₹100 आहे. आता एकूण खर्च कोणता म्हणजे एकूण स्थिर खर्च बरं का. एकूण मिळालेला नफा आणि एकूण तुमचा स्थिर खर्च जर त्यातून वजा केला तर तुमच्या हातात 0 पैसे राहतात. ₹100 नफा झाला मला आणि माझा एकूण स्थिर खर्च पण ₹100च आहे. तर तुमच्याकडे किती रुपये राहतील हातामध्ये? 0. बरोबर. म्हणजे तुम्हाला फायदा किती झाला किंवा तोटा किती झाला? फायदा नाही झाला, तोटा? तोटाही नाही झाला. बरोबर. ह्या स्थितीला जर तुमचा बिझनेस आला त्याला ब्रेक इव्हन पॉइंट म्हणतात. म्हणजे किमान तुमची विक्री तितकी झाली पाहिजे ज्या पॉइंटला तुम्हाला नफा पण नाही झाला पाहिजे, तोटा पण नाही झाला पाहिजे. बरोबर आहे? आपलं पहिलं टार्गेट ते असलं पाहिजे. किमान तेवढं तर नक्की माझा बिझनेस रन झाला पाहिजे. ठीक आहे? आता बघा आपण भांडवली खर्च बघितला, स्थिर खर्च बघितला, बदलणारा. स्थिर खर्चामध्ये आपण बँक लोनचे EMI किंवा बाकी सगळ्या गोष्टी घेतलेल्या आहेत. बदलणारा खर्च तर जो बदलणारा खर्च होता त्यातनं गोष्टी मायनस करूनच आपण ₹62.07 ₹70 आपण काढलं ना प्रॉफिट आपलं. करेक्ट आहे? याच्यामधनं आता आपल्याला स्थिर खर्च वजा करायला लागेल. स्थिर खर्च किती आहे तुमचा महिन्याला? किती रुपये काढला आपण? स्थिर खर्च किती आपण पाहिला होता? 1,36,000. बरोबर. 1,36,000 है ना? हा वाला. ठीक आहे. हा जर 1,36,000 जर असेल तर आपल्याला विचार काय करायचा आहे आता? 1,36,000 तुम्हाला नफ्यातून मिळवले पाहिजेत तेव्हा तुम्ही ना नफा ना तोटा असाल. म्हणजे ब्रेक इव्हन पॉइंट मध्ये तुम्हाला कळतं की ब्रेक इव्हन पॉइंट येण्यासाठी एकूण किती किलो विक्री करावी लागेल? लाल अक्षर चेक करा. हा प्रश्न कळाला का तुम्हाला? ब्रेक इव्हन पॉइंट येण्यासाठी तुमचा नफा नाही झाला पाहिजे, तोटा पण नाही झाला पाहिजे. ह्या परिस्थितीवरती पोहोचण्यासाठी आपल्याला किती किलो विक्री करावी लागेल? बरोबर ना? याचा फॉर्म्युला मग काय आहे बघा. एकूण मासिक खर्च भागिले नफा प्रति किलो. सर ते स्क्रीन नाही दिसत. स्क्रीन कोणाला दिसत नाही का? नाही नाही, तुम्ही ते कर्सर दिसते थोडं खाली सर. घ्या ना. हे काय इकडे मी हा भाग बघतोय इथे. मी सिलेक्ट केलंय बघा. मी सिलेक्ट केलंय आता. फार तर याला थोडा वेगळा पण कलर देतो मी. हे बघा थोडासा मी पिवळा कलर दिला. मी ह्या भागाविषयी बोलतो. आपण समजा 1,03,600 रुपये म्हटलं ना, 1,04,000 रुपये आपण काढला समजा. हा तुमचा एकूण मासिक स्थिर खर्च आहे. तर आणि तुमचा एकूण नफा प्रति किलो किती आहे? 62.70. बरोबर आहे? आणि माझा प्रश्न काय आता की ब्रेक इव्हन पॉइंट येण्यासाठी तुमचा व्यवसाय ना नफा ना तोटा ह्या बिंदूपर्यंत पोहोचण्यासाठी तुम्हाला किती किलो विक्री करावी लागेल? त्याचा फॉर्म्युला इथे दिलाय बघा मी त्याची अक्षर निळी करतोय. एकूण स्थिर मासिक खर्च भागिले नफा प्रति किलो. बरोबर? हे गणित करायला लागेल. सगळ्यांनी मोबाईल वरती करा बरं. 1,04,000 भागिले 62.7. 1,04,000 भागिले 62.7. किती उत्तर आलं मला सांगा? माईक सुरू करून पण सांगू शकता तुम्ही. चार्ट मध्ये पण लिहू शकता. स्वप्नील सांगतात की 1,658.69. कविता मॅडमचं पण तेच आलंय. अजून बघूया कोणाचं काय उत्तर येत आहे. 1,04,000 भागिले 62.7. हो तेच आहे 1,658.69. ठीक आहे आपण 0.69 सोडून देऊ. बरोबर? हे काय उत्तर आलंय बरं? काय आहे? हे ह्या लाल प्रश्नाचं उत्तर आहे. आता क्रॉस चेक करण्यासाठी एक काम करा. 1,658 गुणिले 62.7 करा बरं. 1,658 गुणिले 62.7. प्रति किलो तुमचा नफा किती आहे? 62.7 आहे. तुम्ही समजा 1,658 किलो विकलं आणि तुमचा नफा जर 62.7 आहे तर किती उत्तर येते बघा बरं. किती पैसे मिळतील तुम्हाला? 1,658 गुणिले 62.7. 1,03,956. 1,16,58. 1,06,558. 1,658 पैकी 1,03,956. बरोबर. म्हणजे जवळजवळ 4,000 पर्यंत येतं. 1,04,000 पटलं का? हे बरोबर 1,04,000च आहे. तुमचा स्थिर खर्च तेवढाच आहे. म्हणजे याचा अर्थ असा आहे की साधारणतः तुम्हाला 1,658 किलो हे दर महिन्याला विकायला लागणार आहे. ठीक आहे. आता हे जर दर महिन्याला विकायचं असेल तुमचं फॅक्टरी जी आहे
प्रति महिना. ठीक आहे. तुमची फॅक्टरी किती दिवस चालेल महिन्यातनं? किती दिवस सुरू ठेवणार तुम्ही? 25 दिवस. 30 दिवसापैकी 25 दिवस. ठीक आहे. आपण 25 दिवस म्हणालो 30 दिवसापैकी. बरोबर. आता 1658 जर 25 दिवसाला असेल तर एका दिवसाला किती आपण काढू? 1658 किलो भागिले जर मी 25 केलं तर प्रति दिवस किती विक्री झाली पाहिजे? किती आलं उत्तर? बघा बरं. 1658 भागिले 25 करा. म्हणजे प्रति दिवस किती विक्री व्हायला पाहिजे असं तुम्हाला अंदाज येऊन जाईल? 66 किलो 66 किलो. किलो 66 किलोची विक्री साधारणतः तुम्हाला. इथपर्यंत क्लिअर आहे का सगळ्यांना? कोणाला काही शंका? ओके, ग्रेट. आता पुढे बघा. आपण दुसऱ्या याच्यात जाऊ. दुसरं काय आहे की आपण एक वितरक नेमलाय मध्ये, बरोबर. आता वितरक जर आपण मध्ये नेमला डिस्ट्रीब्युटर तर आपल्याला प्रॉफिट किती असणार आहे ते आपल्याला माहिती आहे 29.7. तर ह्या केसमध्ये दर महिन्याला किती किलो विकायला लागेल सांगा बरं मला. ह्या केसमध्ये काय करायला लागेल तुम्हाला गणित? 1,04,000 भागिले 29.7 करा बरं. आपण आता विक्रेता नेमलेला आहे, वितरक नेमलाय मध्ये, डिस्ट्रीब्युटर आहे, विक्रेता पण आहे. त्या केसमध्ये 29.7 रुपये प्रति किलो आपल्याला मार्जिन मिळत आहे. साधारण 3501 रुपये. ते रुपये नाहीये मॅडम, ते किलो आहे. इतका हा, किलो विकायला लागेल. बरोबर. बरोबर. म्हणजे 3500 किलो विकायला लागेल ह्या केसमध्ये. बरोबर आहे. आणि आता आपण अजून पुढे गेलो तर ह्या केसमध्ये आपल्याला प्रति दिवस किती विक्री करायला लागेल आपण ते काढूया. 25 दिवस कामाचे आहेत. 3501 भागिले 25 साधारणतः 140 किलो रोज विकायला लागेल. बरोबर आहे. फक्त 140 किलो रोज विकत असताना तुमच्याकडे फक्त दुकानदार नाही तर डिस्ट्रीब्युटर पण आहे. आता तिसरं मॉडेल आपण समजून घेऊया. तिसरं मॉडेल कोणतं आहे? ज्यात आपण म्हणालो की सगळंच आपण करायचं म्हणालो आपण. सगळंच आपण करायचं म्हणजे काय करायचं तर आपण तयार करायचं ना आपणच विकायचं. ह्या केसमध्ये आपला नफा किती होता प्रति किलो? डायरेक्ट उत्पादक टू ग्राहक. आपला एकूण नफा किती होता प्रति किलो? 70 का 75? नाही ₹1.95. हा प्रति पॅकेट आहे ना? हो 128 रुपये. 128 रुपये ना नफा प्रति किलो. हो बरोबर आहे. आता स्थिर खर्च तर आपला तेवढाच आहे 1,04,000 रुपये आणि नफा जो आहे प्रति किलो तो साधारणतः एवढाच आहे 812 किलो 128. विकायला लागेल म्हणजे. हा म्हणजे प्रति किलो प्रति महिन्याला किती किलो विकायचा तर 1,04,000 भागिले 128 करा बरं गणित. 812 आणि 800 812 12 माझ्याकडे 808 आलंय हो. काय चुकलं का माझं? 878 आले. ते घेते सरकार काय सांगितलं बंद पडलं असेल म्हणून. थांब देते परत. 1,04,000 भागिले 128. थांबा सर. थांब. हो थांबलो. तोंडाला लागल 12.5 1,04,000 भागिले 128.7. हा सर ते पॉइंट नाही धरलं ना तर 12 येत आहेत हा आणि 128.7 पॉइंट धरलं करा. तर 808 येत आहेत. हो 128.7 करा. 808 तर ते- बरोबर आहे. बरोबर. एका महिन्याला 808 किलो विकायचं आहे. बरोबर. आता एका महिन्यात 25 दिवस जर तुम्ही काम करणार आहात तर 128 भागिले 25 जर केले तर एका दिवसाला किती विकायचं ते येईल? एका दिवसाला किती विकायचंय मग? 808 किलो भागिले 25 32 किलो. किती किलो? 32. बरोबर. आता बघा हे तीनही मॉडेल तुमच्या समोर आहेत. तीनही मॉडेल तुमच्या समोर आहेत. यातलं योग्य मॉडेल तुम्हाला निवडायचंय. म्हणजे लास्ट वाला मॉडेल आहे एकदम छोट्या घरगुती व्यवसायासाठी ठीक आहे पण ते मोठ्या बिझनेस साठी नाही होऊ शकत possible. पण छोटा जरी तुम्ही बिझनेस म्हटलात तरी आपण इन्व्हेस्टमेंट तेवढीच पकडलेली आहे. लोन काढून आपल्याला हप्ता 38,000च द्यायचा आहे. खर्च तेवढेच आहेत. खर्च कमी केलाय का आपण? 1,04,000 रुपये हा मासिक स्थिर खर्च तोच पकडलाय. मशीन त्याच वापरणार आहे. 400 स्क्वेअर फुटच शेड असणार आहे आपलं. सर एक विचारू का? हा. 400 स्क्वेअर फूट म्हणजे साधारण किती गुंठे येऊ शकते जागा ती? अरे फारच भारी प्रश्न आहे. कोणी आपल्याकडं आम्हाला त्याची प्रॉपर्टी रिअल idea इस्टेट नाहीये. मधला कोणी आहे का? नाही मला पण नाही आयडिया. उगाच मी तुम्हाला काहीतरी सांगायला नको. रिअल इस्टेट मधलं कोणी आहे का जमिनीचे व्यवहार करणार? 33 जर असेल ना तर जुना 1 गुंठा होतो आणि म्हणजे ते 1,066 नवीन सांगा मॅडम. नवीन नवीनच आता 1,000 स्क्वेअर फूटचं 1 गुंठा आहे. हा 1,000 स्क्वेअर फूटचा आहे मॅडम. म्हणजे 4 गुंठे जागा लागेल साधारण 4 ते 5. नाही कसं काय? 400 तुम्हाला स्क्वेअर फक्त फूट 1,000 स्क्वेअर फूट म्हणजे 1 गुंठा. किंवा 1,000 स्क्वेअर फूट म्हणजे 1 गुंठा. 400 हे तुम्हाला म्हणजे आपण अर्धा 400 गुंठ्याला थोडं कमी. अर्धा गुंठे. हा अर्धा गुंठाच लागेल. इथपर्यंत शंका नसेल तर मी तुम्हाला मॅजिक फिगर्स पुढे सांगणार आहे. त्या फिगर पाहून तुम्हाला
नक्की वाटेल की अरे हा एवढं बारकाईनं सगळं कॅल्क्युलेशन करून सुद्धा आम्ही बिझनेस चांगला रन करू शकतो. इथपर्यंत कोणाला काही शंका नाही येत? आणि काय आहे ना की कंपॅरिझन तुमच्या समोर मांडलं ना की तुम्हाला लगेच कळेल ना काय आहे नक्की चित्र, है ना? आता आपण हा विचार केला की कमीत कमी आपला खर्च निघाला पाहिजे, बरोबर? आता आपण जरा प्रॉफिटचा विचार करू. प्रॉफिटचा विचार करू म्हणजे काय बघा, तुम्ही जर ह्या मशीन्स घेतल्या, कोणत्या मशीन्स? ज्याचा तुम्ही 13 लाख रुपये समथिंग म्हणालात ना इथे. हे आठवतंय का हो इथं वरती? ह्या बटाटा वेफर मशीन 9,40,000. तरी मी अजून खालचं आहे ना आटा मळणी एक्सट्रुडर नाही पकडलं. म्हणजे साधारणतः 10 लाख जर तुम्ही इन्व्हेस्टमेंट केली, तर काय होतंय बघा, तुमची कॅपॅसिटी किती आहे? काल त्यांनी सरांनी आपल्याला सांगितलं होतं की 25 किलो ना दिवसाला. नाही, तासाला 25 किलो. काल जर तुम्ही बघाल तर सरांनी आपल्याला सांगितलं की त्या जर मशीन्स घेतल्या ज्याची किंमत 50,000 रुपये आहे आणि जे तळण्याचं मशीन आहे त्याची किंमत 7.5 लाख रुपये आहे. त्याची कॅपॅसिटी किती आहे? तासाला 25 किलो. बरोबर का? तासाला जर 25 किलो जर असेल, तुम्ही किती वेळ चालवाल? 8 तास. 2 तास. नाही, तुम्ही आता जास्तीत जास्त वापरायचा प्रयत्न करा. आता ब्रेक इव्हन पॉईंटचा नका विचार करू. आता मोकळा विचार करा जास्त. की तुम्हाला फुल कॅपॅसिटीने वापरायचं आहे. किती तास चालवाल सगळ्या मशीन तुम्ही? कमीत किमान कमी 7 तास तरी. 8 तास तरी तुम्ही काम करताच ना? बरोबर आहे का? 1 तास ब्रेक सर. 1 तास ब्रेक, 7 तास काम कराल. आता 7 तासापैकी तुम्ही असं समजा की तुम्हाला 25 गुणिले 7 तास करू ना म्हणताय तुम्ही? 7 तास मशीन तुम्ही वापरणार आहे, बरोबर आहे? 25 गुणिले 7 म्हणजे 175 किलो प्रति दिवसाला तुम्ही उत्पादन काढू शकता, बरोबर आहे का? हो सर. मी जरा हे मुद्दाहून मोठं करतो जिथं मी आता गणित करतोय. हे बघा का, मी इथे गणित करतोय ह्या थोड्याशा ऑरेंज कलरच्या भागामध्ये आणि 25 दिवस तुम्ही फॅक्टरी चालवणार म्हणे, बरोबर? तर 175 किलो रोज 7 तास फॅक्टरी चालून गुणिले 25 दिवस किती किलो होणार बघा बरं. एका महिन्याला तुम्ही किती किलो तयार करणार? 175 किलो रोज गुणिले 25 दिवस सांगा बरं मला. 4,375. 4,375. 175 रोज गुणिले 25 दिवस 4,375. बरोबर आहे का? म्हणजे तुम्ही 4,375 किलो उत्पादन घेऊ शकता. मान्य आहे का सगळ्यांना? मान्य आहे का? हो सर. आता ह्या वेगवेगळ्या मॉडेलमध्ये चित्र काय दिसतंय आपण बघूया. समजा तुम्ही 4,375 किलो उत्पादन घेतलं, एकूण 100% क्षमतेचा वापर केला तुमच्या ह्या युनिटच्या, बरोबर? तर तुम्हाला किती रुपये नफा होऊ शकतो आपण बघूया, बरोबर? मग इथं गणित कसं येईल? 4,375 गुणिले प्रति किलो नफा कसा आहे ह्या पहिल्या मॉडेलमध्ये? 62.7 ना. बरोबर आहे का? म्हणजे 4,375 गुणिले 62.7, बरोबर? हा वाला. बरं, नफा किती आलाय बघा बरं इथे? 2,74,312. बरोबर. आता दुसऱ्या मॉडेल मधला आपण नफा बघू किती आहे. मी नफा म्हणतोय हा, खर्च बिर्च सगळे वरती पकडलेत आपण. आता याच्यामध्ये 4,375 गुणिले 29.7 सांगा बरं किती आलं उत्तर? 1,29,937. बरोबर, 1,29,937. आता शेवटचं मॉडेल ज्याच्यामध्ये तुम्हीच विक्री करणार आहात. हा, उत्पादन तेवढंच आहे. 4,375 गुणिले 128 रुपये 5,60,000. 5,63,000. 128.7 केल्यावरती पटतंय का? सर ते 175 आपण कसं पकडलं जरा एकदा परत सांगता? ओके, मी सांगतो. इथपर्यंत क्लिअर आहे सगळ्यांना? जर तुम्ही स्वतः बिझनेस केला आणि जर तुम्ही 100% त्या युनिटचा वापर करू शकला, तितकी विक्री जर होऊ शकली, तर साधारणतः चित्र हे असं असू शकणार आहे. हा, आता याच्यामध्ये फक्त आपल्याला स्थिर खर्च काढायला लागेल. स्थिर खर्च 1 लाख रुपये जरी कमी केला, तर हे 1,74,000 येईल किंवा 70,000 रुपये प्रॉफिट आहे ह्या मॉडेलमध्ये. ह्या मॉडेलमध्ये 29,000 समथिंग काहीतरी येईल. ह्या मॉडेलमध्ये 4,60,000 मॉडेल 4,60,000 रुपये प्रॉफिट मिळेल, बरोबर? हे 100%
क्षमतेनं जर आपण ते वापरलं तर. आता किती क्षमतेनं वापरायचं हे अवलंबून कशावरती आहे? ते अवलंबून आहे तुमची विक्री किती होणार आहे. बरोबर ना? तर याच्यामध्ये समजा 50% नी जरी तुम्ही वापर केला तरी किमान इथे ह्या पहिल्या मॉडेलला ₹1,30,000 तर कुठे जाणार नाहीत. ह्या मॉडेलला पण 50% तुम्ही कमी करा. म्हणजे जवळ-जवळ 60,000 तर कुठे जाणार नाहीत. तर अशा पद्धतीने तुम्ही विचार करा, की काय-काय, कसं-कसं असू शकणार आहे ह्या तीनही मॉडेलमध्ये. आता 175 किलो प्रतिदिवस कसं काय आपण बघतोय. ठीक आहे. आपली जी काही मशिनरी आहे त्याची कॅपॅसिटी 25 किलो प्रति तास आहे. बरोबर आहे? आपण 8 तास आपलं काम असतं असं आपण म्हणालो. पण 8 तासापैकी आपण काय करणार असं म्हणालो, की 1 तास सुट्टी आहे. म्हणजे कामाचे उरले किती तास? 7 तास. तर 7 गुणिले जर 25 आपण केलं तर 175 येतं. 175 किलो प्रति दिवस. 25 दिवस काम करणार म्हणजे 4,375 किलो आपली 100% युटिलायझेशन जर केलं प्लांटचं तर सगळे शांतच झालं. झोपला वगैरे नाही ना? हॅलो? हो सर. नाही, नाही. चालेल. चालू आहेत ना सगळे? वाह! वाह! मला वाटलं हो, बंद चालू वगैरे पडले काय? सगळे व्यवस्थित आहेत, फक्त पाऊस थांबलाय. हां. व्यवस्थापन चालू आहे सर खर्चाचं, प्रॉफिटचं. हो ना? डिस्ट्रीब्युटरच्या दृष्टिकोनातून एकदा सांगू शकता का जरा? कशाबद्दल? समजा डिस्ट्रीब्यूट करायचं असेल फक्त, विक्रीच करायची आहे समजा. हे बघा, आपण काय म्हणालो, की समजा आपल्याला दुकानदारांना विकायचं आहे. जे काही किराणा मालाचे शॉप आहे, सुपर मार्केट आहेत, छोटे-मोठे दुकानदार आहेत, त्यांना विकायचं आहे आपल्याला. बरोबर? नाही, नाही. ते नाही म्हणत आहे. मग? तर काही बचत गटाचे लोक आहेत किंवा समजा सेल्फ जसं मी आहे, तर आम्हाला फक्त समजा विक्री करायची आहे. हां. तर साधारण किती विक्री करायला लागेल, की ज्यामुळे बऱ्यापैकी म्हणजे नफा होऊ शकतो मंथली? हो. हे बघा, आता याच्यामध्ये इथे बघा, तुम्ही ही जी काही चेन आहे वितरणाची सगळी, आपण 3 गोष्टी इथं बघितल्या. आता तुम्ही उत्पादक आहात, की विक्रेते आहात, की वितरक आहात, हे तुम्हाला ठरवायचं आहे. ते तुमचं प्रॉफिट मार्जिन आहे. आता जर तुम्ही विक्रेता म्हणून काम करायचं असेल, तर त्याचं प्रॉफिट मार्जिन ₹1 प्रति पाकीट आहे. जर तुम्ही एखाद्या ब्रँडचं विकताय तर. बरोबर आहे? पण जर तुम्ही म्हणालात, की मी फक्त होलसेलमध्ये सकाळी ज्या आपल्या मॅडम होत्या प्रगती. जर त्यांच्याकडनं समजा मी विकत घेतलं, तर माझं मी करून विकेल पॅकेट्स. तर त्या केसमध्ये तुमचं गणित किती कसं असेल ते ठरवायला लागेल तुम्हाला. तुम्हाला किती रुपयानं ते देणार आहेत, ते बघायला लागेल. त्याच्यावरती तुम्हाला तुमचा पॅकिंगचा खर्च जोडायला लागेल, लेबलचा खर्च जोडायला लागेल. पण किमान ₹1 प्रति पॅकेट तुम्हाला खर्च हे तर नक्की मिळेल. म्हणजे टक्क्यात जर काढायचं म्हणलं, की आपण इथं गणित करू वेगळं, की ₹5 म्हणजे 100% जर असेल मार्जिन, तर ₹1 म्हणजे किती टक्के? म्हणजे 100 गुणिले 1/5. 20% मार्जिन मिळेल मॅडम तुम्हाला. 20% जर तुम्हाला मार्जिन मिळणार असेल, त्याचा अर्थ काय आहे? ₹100 ची विक्री केली की तुम्हाला ₹20 मिळणार आहेत. ₹1000 ची विक्री केली की तुम्हाला दिवसाला 200 मिळणार आहेत, किमान. असा तुम्ही विचार ठेवू शकता. सर पुन्हा सांगा. आपण हा विचार केला, की आपण इथं वितरक जो आहे ना, याचा बेअर मिनिमम जरी विचार केला, की आपण फक्त विक्री करणार आहे दुकानदारांसारखी. तर त्या केसमध्ये कमीत कमी तुम्हाला किती टक्के पैसे मिळू शकतात? तर आपण असं बघितलं, की ₹5 किंमत असलेलं पाकीट, त्याचे समजा 100% जर पकडलं, ₹5 म्हणजे 100%. त्यातनं ₹1 आपल्याला मिळणार आहे. म्हणजे मला किती टक्के मिळतील? तर 20% मार्जिन तुम्हाला मिळणार आहे किमान. आणि जर 20% मार्जिन जर मिळणार असेल, तर ₹100 चा तुम्ही माल विकला, तर ₹20 तुम्हाला मिळणार आहेत. ₹1000 चा माल विकला, तर ₹200 तुम्हाला मिळणार आहेत. हे किमान आहे. आता बाकी डील तुमची त्या मॅन्युफॅक्चरर सोबत कशी होतीये, तो तुम्हाला कोणत्या रेटनं तो माल देतोय, तुम्ही कोणत्या पॅकेटमध्ये किती किती किमतीच्या पॅकेटमध्ये पॅक करताय आणि विकताय कसं, मार्केटिंगचा खर्च कसा करताय, त्यावरती ते सगळं ते बिझनेस मॉडेल अवलंबून असेल. तर हे जे काही सगळं शीट आपण आता तयार केलंय, तुम्हाला ते WhatsAppच्या ग्रुपला पण पाठवलं जाणार आहे. त्यामुळं नोट्स तुम्ही तुमच्या सोयीसाठी काढले असेल तर चांगलंच आहे. पण हे शीट्स पण तुम्हाला समजून घेता येणार आहे. मी आता स्क्रीन शेअर करतो. शेअर बंद करतो. याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात घ्या आता, की प्रति महिना आपल्याला हे बघायला लागेल, की प्रति महिना तुम्हाला किती खर्च आहे आणि किती प्रॉफिट मिळणार आहे किंवा कसं आहे. याच्या नोंदी जर तुम्ही प्रॉपर ठेवू शकला, तर तुम्हाला कळेल, की कोणत्या महिन्यामध्ये साधारणतः तुम्हाला पैसे बिझनेसमध्ये टाकायची गरज पडणार आहे
आणि कोणत्या महिन्यामध्ये तुम्हाला पुरेसा होणार आहे. त्यासाठी कॅश फ्लो नावाची एक गोष्ट असते. आता कॅश म्हणजे काय तर पैसे, फ्लो म्हणजे प्रवाह. पैशांचा प्रवाह कसा असणार आहे तुमच्या बिझनेसमध्ये हे समजून घ्यायची गरज आहे. त्यासाठी मी काय करतो, याच्या आधीच्या एका ट्रेनिंगसाठी मी कॅश फ्लो तयार केलं होतं ते शीट मी तुम्हाला दाखवतो. मला वाटतं की हे बिर्याणीचंच आहे, हरकत नाही. तुम्हाला मी ते दाखवतो. अंदाज येऊन जाईल. कॅश फ्लो कसा तयार करायचा असतो, तो तुम्हाला तयार करायला लागेल तुमच्या बिझनेससाठी. त्यासाठी आम्ही तुम्हाला मदत करू. एक्सेल फाईल दिसते का मला फक्त कन्फर्म करा तुमच्याकडे? हो. दिसते. ओके. तर याच्यामध्ये वरती व्यवसायाचं नाव वगैरे, वगैरे, वगैरे आहे. तर हा जो कॉलम आहे इकडचा, तर याच्यामध्ये तपशील आहे. आपण आता जे खर्च बघितलंय, भांडवली खर्च असतील किंवा तुमचे स्थिर खर्च असतील किंवा बदलणारे खर्च असतील, ते सगळं ह्या कॉलममध्ये इथे लिहायचे आहेत. पुढे नग आहे, दर आहे, एकूण खर्च आहे 50. साधारणतः. आणि इथे जर आपण बघाल तर जुलै 21 म्हटलंय, ऑगस्ट 21, सप्टेंबर 21, आता 20 दिसतंय पण ते त्या महिन्यात साधारणतः आहे. तर 1 वर्षाचं किमान तुम्ही प्लॅनिंग केलं पाहिजे. हे 2 किंवा 3 वर्षाचं सुद्धा असू शकतं. तर याच्यामध्ये काय होणार आहे, की ह्या प्रत्येक गोष्टीचा खर्च कोणत्या महिन्यात पडणार आहे तो तुम्हाला दिसणार आहे. खर्चासोबतच तुम्हाला पैसे कसे मिळणार आहेत ते पण याच्यामध्ये दिसणार आहे. यातनं काय कळतंय बघा. हा जो कॉलम आहे, घरात कचरा बघा किती आहे. हेडफोन माईक फक्त बंद करा, कोणाच तरी चालू आहे. लहान मूल कोणीतरी बोलतंय, माईक फक्त बंद करा. आता मी हा डार्क ब्ल्यू आणि हे व्हाईट केलाय. हा सगळ्यात शेवटचा रो बघा. हे सगळे खर्च आणि ते टाकल्यानंतर ह्या शीटमध्ये फॉर्म्युला ऑटोमॅटिक क्रिएट केलेला आहे, तो बाकीचं करायला आम्ही मदत करू तुम्हाला. याच्यामध्ये काय कळतंय, की हा जो बिझनेस आहे जुलैमध्ये किती खर्च आहे, हा नफा आणि तोटा आहे. एकूण नफा किंवा तोटा. एखादा आकडा वजा आला, मायनस मध्ये आला तर तो तोटा आहे, प्लस मध्ये आला तर तो प्रॉफिट आहे. बरोबर. हे जुलै महिन्याचं काय दिसतंय मला सांगा बरं तुमच्या स्क्रीनवरती. जुलै महिन्याचा नफा तोटा किती आहे कोण सांगेल? झूम करून बघा. 68,500. 68,500. बरं. हा काय आहे? नफा आहे का तोटा आहे? तोटा. म्हणजे वजा 68,500 आहे ना. म्हणजे तुम्हाला तेवढे पैसे टाकायला लागणार त्या महिन्यात. बरोबर आहे. आता त्या बिझनेसचा दुसरा महिना 2,400 मायनस. बरोबर. तोटा म्हणजे आहे. दुसऱ्या महिन्यात तुम्हाला 2,400 रुपये त्या बिझनेसमध्ये टाकायला लागणार आहेत. हा तिसरा महिना आहे. सप्टेंबर. किती आहे नफा तोटा? मायनस 3,103. म्हणजे तिसऱ्या महिन्यात तुम्हाला पैसे टाकायला लागणार आहे. हो. ऑक्टोबर महिना किती आहे? 5,797 मायनस. नाही हे प्लस नाही, आहे. मायनस नाही, प्लस आहे. म्हणजे इथं तुमचा बिझनेस चालू झाला, तुम्ही प्रॉफिट मध्ये यायला लागला. बरोबर आहे. आता नोव्हेंबर आणि डिसेंबर मध्ये जास्त अमाऊंट लिहिलेला आहे तिथे. याचा अर्थ काय की त्यांनी असा विचार केला की नोव्हेंबर मध्ये दिवाळी आहे, लोक एकत्र येणार म्हणजे बिर्याणीची ऑर्डर करतील, खातील. डिसेंबर महिन्यात आणि जानेवारी महिन्यात 26,000 आणि 17,000 प्लस मध्ये आहे. याचा अर्थ काय की नवीन वर्ष आहे, ख्रिसमस आहे, पार्ट्या खूप साऱ्या होणार. त्यातनं काय होणार तर मग बिर्याणीची ऑर्डर जास्त निघणार आणि मग मला प्रॉफिट होणार. मग परत हा जो ग्राफ आहे हा कमी कमी होत गेलाय, परत वाढलाय. उन्हाळ्यामध्ये परत एकत्र येतील, परत काहीतरी पार्ट्या करतील, लग्न असतील, समारंभ असतील, लग्नाचे वाढदिवस असतील आणि त्यात मग बिर्याणीची ऑर्डर होईल. तर हा कॅश फ्लो काय दाखवतो की त्या महिन्याचा तुमचा नफा आणि तोटा साधारणतः किती असणार आहे. यातनं तुम्हाला तुमच्या बिझनेसची 1 वर्षाची किंवा 2 वर्षाची आयडिया येईल आणि यातनं तुम्ही ठरवू शकाल की तुम्हाला कुठं पैसे लागणार आहेत, मग ते पैसे तयार ठेवायला लागतील. एखादा प्लांट वाढवायचा आहे, जागा वाढवायची आहे, वेगवेगळ्या गोष्टी करायच्यात, त्या तुम्हाला ठरवता येणं सोपं जाईल. तर याला कॅश फ्लो म्हणतात, ज्याच्यामध्ये पुढच्या 1 वर्षभराचं प्लॅनिंग तुम्हाला तयार करायचं आहे. हे तयार करताना मदत लागली तर आम्हाला सांगा, आम्ही तुम्हाला मदत करू. हे शीट सुद्धा आम्ही तुमच्या व्हॉट्सअपच्या ग्रुपला आज शेअर करणार आहे. यात काही शंका आहे का? ओके. हे फायद्याचं असेल असं तुम्हाला वाटतंय का? ज्या व्यक्तीला ह्या बारकाईच्या सगळ्या गोष्टी कळाल्या, तो त्याचा व्यवसाय चांगल्या प्रकारे मॅनेज करू शकतो आणि भविष्यात येणाऱ्या गोष्टींसाठी तयार असू शकतो. हे प्लॅनिंग आहे. याच्या शेजारी आपल्याला परत एक कॉलम ऍड करता येईल आणि तिथे ऍक्च्युअली काय काय घडलंय ते लिहिता येतं. अगदी विक्रीच्या क्वांटिटी पासून सगळंच. आणि मग मला वाटतं की तुम्ही रिस्क घेत नसता, तुम्ही कॅल्क्युलेटेड रिस्क घेत असता. फक्त रिस्क घेणं आणि कॅल्क्युलेटेड रिस्क घेणं ह्या 2 वेगळ्या गोष्टी आहेत. हे मोठे उद्योजक बघा बरं तुम्ही, धीरूभाई अंबानी असतील, अनिल अंबानी असतील किंवा बाकी जी काही टाटावाले लोक आहेत, ही का बरं फेल होत नाहीत, का बरं तोट्यात जात नाहीत? म्हणजे कसं ना की असं म्हणतात की 100 पैकी 5च व्यावसायिक टिकतात
95 बंद पडतात, 90 बंद पडतात. अशी काय गडबड होत असेल बरं? ही लोकं का टाटा, रिलायन्स हे का बंद पडत नाही? बाकी त्यांना बॅकअप आहेच आहे. पण महत्त्वाची गोष्ट कन्सल्टंट सांगतात, सीनियर लोक सांगतात, की ते रिस्क घेतात. बिझनेसमध्ये रिस्क असते. फक्त ती लोकं कॅल्क्युलेटेड रिस्क घेतात. मोजून मापून रिस्क घेतात. सावध रीतीनं रिस्क घेतात. त्यांचं बॅकग्राऊंड वर्क जास्त असतं. पाठीमागचे कॅल्क्युलेशन्स खूप सारे केलेली असतात. त्यांच्याकडे बाकीचे प्लॅनिंग तयार असतात. पण ते कधी तयार असेल जेव्हा आपण इतक्या बारकाईने सगळ्या गोष्टींचा विचार करू. उत्पादनाचा उत्पादनापासनं, रॉ मटेरियल खरेदीपासनं, त्याची वेगळी गणितं, मार्केटिंग ह्या सगळ्या गोष्टी इतक्या बारकाईने जर तुम्ही मॅनेज करू शकला, तर मला वाटत नाही की तुम्ही तोट्यात जाल. त्या गोष्टींचा अभ्यास करा आणि त्यातनं तुमचा बिझनेस प्लॅन बनवा आणि मला वाटतं पुढे जा. यशस्वी होण्यासाठी चांगलं प्लॅनिंग लागतो, चांगलं बिझनेस आयडिया लागते. आणि हे अशा पद्धतीने तुम्ही करू शकाल.